असे लोक म्हणजेच हितकर्ते अशा पद्धतीची बुद्धी निर्माण झाली, त्याही कारणानं मनुष्य हिताच्या विषयी जागा राहू शकत नाही. पण तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, हे सगळे प्रतिबंध ज्याच्या बाबतीतले मावळले, हिताविषयी जाग असण्याच्या बाबतीत असणारे हे सगळे प्रतिबंध, परमार्थाची लाज संपली, संसाराची आसक्ती संपली, हित म्हणजे काय कळत नव्हतं संपलं, जे हित करू शकत नाही त्यांनाच हितकर्ते समजणं संपलं, संसाराची आसक्ती गेली. अशी अवस्था झाल्याच्या नंतर मग तो महात्मा आपल्या हिताच्या विषयी जागा आहे. आपल्या हिताच्या विषयी जो जागा, महाराजांनी त्याचं वर्णन केलं. धन्य माता पिता तयाचिया, त्याचे मातापिता धन्य आहेत म्हणे. त्याच्या मातापित्याला धन्यता देण्या इतका तो धन्य. केवळ तोच धन्य असं नाही, त्याचे मातापिता धन्य. त्याच्या मातापित्यालाच आनंद होतो असं समजायचं कारण नाही, देवतांना सुद्धा आनंद होतो म्हणे. तयाचा हरिख वाटे देवा, हिताविषयी जागा झाला की त्याचा हर्ष देवांनाही वाटावा एवढी त्याची योग्यता. एवढंच नाही, तुकाराम महाराजासारखे महात्मेसुद्धा म्हणतात त्याची मला सेवा घडू द्या. तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा, त्याची मला सेवा घडली पाहिजे. आता हिताच्या विषयी जागा असणारा एवढा मोठा आहे की तो स्वतःच्या धन्यतेनं मायबाप धन्य करू शकतो, तो स्वतःच्या धन्यतेनं सगळे पूर्वज धन्य करू शकतो. त्याच्या स्वतःच्या धन्यतेच्या योगानं केवळ त्याच्या कुळातल्या लोकांनाच आनंद होतो असं नाही, देवालाही आनंद होतो. नवे नवे तुकाराम महाराजासारख्या जगद्गुरू पदवीवर अधिष्ठित झालेल्या महात्म्यालासुद्धा त्याची सेवा करण्याची इच्छा होते. एवढा मोठेपणा ज्या हिताविषयी जाग्या असणाऱ्या पुरुषाला प्राप्त झाला, तो हिताविषयी जागा असतो म्हणजे नेमकं साधन काय करतो बोला. गीता भागवताचं तो श्रवण करतो असं महाराजांनी वर्णन केलेलं आहे बरं का. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवताचं श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवताचं श्रवण आणि अखंड परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन, एवढीच त्याची साधना चाललेली आहे. हिताच्या विषयी जाग्या असणाऱ्या महात्म्याचं एवढं वर्णन करून झाल्याच्या नंतर त्याची साधना काय चालू, गीता भागवताचं चिंतन श्रवण त्याचं चालू आहे. गीता भागवतासारख्या ग्रंथाचं श्रवण, आपण भागवताचा विचार करतो, भागवताचं श्रवण कशा करता, हिताविषयी जागा राहण्याचा प्रयत्न करण्याकरता, परमकल्याण सिद्ध करून घेण्याकरता. काय आहे हे परमकल्याण कशानं होणार, आपण आत्ताच विचार त्या संदर्भातला पाहताना असं लक्षात घेतलं की बाबा परमकल्याणाच्या करता विषयाची उपलब्धी उपयोगी नाही, परमकल्याणाच्यासाठी म्हणून आपल्याला भगवत तत्त्व प्राप्त झालं पाहिजे, परमात्मा प्राप्त झाला पाहिजे. आणि हा परमात्मा प्राप्त होणं म्हणजे भगवंताचा आत्मत्वानं साक्षात्कार होणं बरं का. काय आहे, खरं हित होण्याकरता, परमकल्याण होण्याकरता भगवान भेटला पाहिजे. परमात्म्याचं दर्शनसुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहे. तुकाराम महाराजांच्या शब्दाचा जर विचार करायचा ठरला तर त्यांनी घेतलेलं परमात्म्याचं दर्शन 5 पद्धतीनं आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. एकापेक्षा एक पुढच्या पद्धतीनं भगवंताच्या दर्शनाचा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे. परमात्मा पंढरीनाथाकडं पाहत असताना तुकाराम महाराजांनी पहिली दृष्टी सांगितली मूर्तिदृष्टी, दुसरी दृष्टी सांगितली सगुण दृष्टी, तिसरं देवाचं दर्शन घेतलं अवतार रूपानं, चौथं दर्शन घेतलं ईश्वर रूपानं, आणि 5वं दर्शन जे तुकाराम महाराजांनी घेतलेलं आहे ते ब्रह्मरूपाने परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि हे ब्रह्मरूपाच्या दर्शनापर्यंत जाणं, याच्यातच आपलं परमकल्याण होणार आहे. प्रतिमेचं दर्शन महत्त्वाचं नाही समजू नका, तेही महत्त्वाचं, पण तेच सर्वस्व आहे हे मात्र नाही. आपण जी प्रतिमा पाहतो तिला प्रतिमा न समजता प्रतिमेयात आपली दृष्टी जावी. मूर्तिपूजेचं हेच रहस्य आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये मूर्तिपूजा मानतात. मूर्तिपूजा म्हणजे मूर्तीची पूजा नाही हो. प्रतिमापूजन म्हणजे प्रतिमेचं पूजन नाही. प्रतिमापूजन म्हणजे उपचार समर्पण प्रतिमेवर व्हावं, समर्पणाचा भाव मात्र प्रतिमेयात जावा, तेव्हा ती मूर्तिपूजा खरी झाली. तुकाराम महाराजांना विचारा ना, त्याने दृष्टांताने आपल्याला सांगितलं आहे. पाषाणाची विष्णूची प्रतिमा निर्माण केली आणि तिथं पूजाद्रव्याचं समर्पण व्हायला लागलं तर पूजा करणाऱ्यांनी
मी प्रतिमेचं पूजन केलं हा भाव ठेवायचा का बोला? नाही महाराज, वेगवेगळ्या पद्धतीनं दृष्टीचा विचार सांगितलेला आहे बरं का. केला मातेचा पशुपते, परे मातेसे काय महते, शिवपूजा शिवासे पावे, शिवपूजा शिवाशी पावे, माते माते माझे सामावे, माते माते माझे सामावे, माती माती माझी सामावे, माती माती माझी सामावे. अनेक पद्धतीनं प्रतिमा पूजनाच्या करता म्हणून तुकाराम महाराजांनी दिलेले हे दृष्टांत सगळे तुम्ही बघा. केला मातीचा पशुपती, भगवान शंकराचं लिंग निर्माण करून त्याचं पूजन करण्याचा जो प्रकार असतो काही लोकांचा, नित्य पार्थिव पूजन करणारे लोक बघा. मातीचा पशुपती केला, भगवान शंकराचं लिंग निर्माण केलं, मातीचं लिंग केलं. मातीचं लिंग हातात घेऊन त्याच्यावर आपण सगळं पूजाद्रव्याचं जे समर्पण करतो त्याच्यातून भाव काय ठेवायचा? केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महते. महाराज वर्णन करतात, मातीचा पशुपती केला, गोष्ट खरी आहे. पूजाद्रव्याचं समर्पण त्या मातीवरच व्हायला लागलं, खरं आहे. मातीसी काय महती, त्या मातीला महत्त्व आहे का? नाही. शिवपूजा शिवासी पावे, त्या प्रतिमेच्या ठिकाणी समर्पण होणारा सगळा पूजा प्रकार प्राप्त कुठं व्हायला लागला? भावना काय करायची पूजकानं? शिवाला ही पूजा प्राप्त व्हायला लागलेली आहे. ही पूजा मातीवर समर्पित होत नसून शिवतत्वाला प्राप्त व्हायला लागली, अशी भावना केल्याशिवाय त्याला त्या मातीच्या लिंगाचं मातीत विसर्जन करता येईल का? माती माती माझी सामावे, माती मातीत समाविष्ट झाली. पाषाणाचा विष्णू केला, परी पाषाण नव्हे विष्णू. भगवंताची पूजा भगवंताला पाषाण पाषाण रूपानं राहणारा केली. काश्याची जगदंबा, परी कासे नव्हे अंबा. पूजा आंबेच्या आंबेला घेणे, कासे राहे कासेपणे. काश्याची आंबा करा, पाषाणाचा विष्णू करा, मातीचा पशुपती करा, सगळ्या प्रतिमा आहेत. प्रतिमेच्या ठिकाणी समर्पित होणारं जे पूजा द्रव्य आहे हे सगळं प्रतिमे याच्या ठिकाणी चाललं, अशा पद्धतीचा भाव धरल्याशिवाय ते प्रतिमा पूजन किंवा ते प्रतिमा दर्शन सार्थक नाही. आणि अशाच पद्धतीनं प्रतिमेचं दर्शन, प्रतिमा रूपात परमात्मा पंढरीनाथाकडं पाहणं, हाही प्रकार संतांच्या बाबतीत आपल्याला पाहायला सापडतो. तुकोबाराने पांडुरंगाचं वर्णन केलं, प्रतिमेचं वर्णन आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. मूर्तीचं वर्णन, सुंदर असलेलं हे ध्यान, विटेवर उभा असलेलं हे ध्यान, गळ्यात तुळशीच्या माळा धारण करणारं हे ध्यान. इथं ध्यान शब्द ध्येयवाचक आहे बरं का. सुंदर ते ध्यान म्हणलं आहे, पण ध्येन शब्द ध्यान नावाच्या क्रियेकडं न्यायचा नाही, रूपाला उद्देशून ध्यान शब्दाची योजना आहे. ध्यायते तत् ध्यानम या व्युत्पत्तीनं ध्येयवाचक तो ध्यान शब्द घ्या, मग संगती लागते. ज्याचं ध्यान आम्ही करतो, जे आमचं ध्येय आहे, त्या प्रतिमेचं वर्णन करत असताना वापरलेले हे सगळे शब्द बघा. आणि या रूपात तुकाराम महाराजांनी जे देवाचं दर्शन घेतलं हे आहे प्रतिमेचं दर्शन, जे आपल्यालाही होतं. प्रतिमेच्या दर्शनाच्या नंतर संतांना झालेलं पुढचं त्या प्रतिमेमध्ये असलेल्या परमात्म्याचं जे दर्शन आहे त्याचा विचार करा. सगुण दर्शन, नुसती प्रतिमा संतांना दिसत नाही, त्या प्रतिमेत असलेला सगुण परमात्मा दिसतो. आपल्याला केवळ प्रतिमा दिसते आणि संतांना त्या प्रतिमेमध्ये असलेल्या सगुण परमात्म्याचं दर्शन घडतं. त्याच्यामुळं आपलं आणि संताचं वेगळं चालतं. आपल्याला केवळ प्रतिमा दिसली म्हणून देवानं जेवावं हा आग्रह आपण कधी केला नाही, पण नामदेवरायाला त्या प्रतिमेत असलेला सगुण परमात्मा दिसला म्हणून त्यानं जेवलं पाहिजे. नामदेवरायाचा आग्रह आहे की नाही बघा. तर
आपण आग्रह केला आहे कधी? नैवेद्य दाखवा, शब्दप्रयोगाच आपला ठरून गेला. नैवेद्य दाखवा, समर्पण करा, कोणी म्हणत नाही. देवाला जेव घाला शब्द आलाय कधी कोणाच्या तोंडातून? नैवेद्य दाखवा, दाखवायचं, त्याला नुसतं पहा म्हणायचं. खाशील तर खबरदार बजावायचं. आणि सगळं नैवेद्याचं ताट घरी आल्याच्या नंतर आपण बसून फस्त करायचं. आपलं चाललं आहे. नामदेवरायासारखा महात्मा तसं करत नाही. देवासमोर जातो, हात जोडतो, नैवेद्य ठेवतो. आईनं सांगितलं, नामदेवा देवाला जेव घालून ये. तुझे वडील रोज जेव घालून येतात. नैवेद्य द्यायचं म्हणजे काय? जेव घालायचं. प्रतिमेच्या समोर आल्याच्या नंतर नामदेवरायाचा देवाला आग्रह, जेविबा सगुणा सख्या हरी, साय दुधावरी साखर रायपुरी, कालविला चिमणा सख्या हरी, जेविबा सगुणा सख्या हरी, कालविले दही भात आले मिरे, मेळविले लवणा सख्या हरी, जेविबा सगुणा सख्या हरी. सगुणा सख्या हरी. प्रतिमेकडे लक्षच नाही. त्या प्रतिमेत अंतर्हित असलेला, तिथं दडलेला जो सगुण परमात्मा, त्यालाच विनंती, जेविबा. आणि तो जेवत नाही असं पाहिलं की माझ्या बापाच्या हातचं रोज जेवतो ना, आज माझ्या हातून जेवत नाही म्हणून लगे डोकं फोडायची तयारी. केवढा अट्टहास होतं. असं कधी आपल्याकडून होत नाही. आपल्याकडून होत नाही, नामदेवरायाच्याकडून होतं. नामदेवराय देवाने जेवावं आग्रह करतात, धरतात. नुसता आग्रह, कोरडा आग्रह नाही, डोकं फोडायची तयारी ठेवतात, प्राणत्यागाची तयारी ठेवतात. आणि मग ही त्यांची तयारी पाहिली की मग नामदेवरायाच्याकडून नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. त्यांच्या हातून परमात्मा नैवेद्य स्वीकारतो. नामदेवा हाती दूध प्याला. देवाने त्यांचं दूध घ्यावं, देवाने त्यांचा नैवेद्य स्वीकारावा. सगुणाचं दर्शन झाल्याच्याशिवाय हे होत नाही. वेगळी दृष्टी मात्र पाहिजे. प्रतिमेच्या दर्शनाकरता ही चांबड्याची दृष्टी पुरली, म्हणून सगुणाच्या दृष्टीकरता ही चर्मदृष्टी पुरत नाही. तिथं भक्तियुक्त दृष्टीनंच पाहिलं पाहिजे, तेव्हा त्या सगुणाचं दर्शन होतं. मी उदाहरण सांगतो याच्याकरता. घडलेला एक इतिहास मग आला होता कल्याणमध्ये. एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं होतं. खेडूत, सुशिक्षित वगैरे काही नाही. काहीतरी शेतामध्ये कामधाम करायचं, काहीतरी मजुरी मिळवायची, त्याच्यात जे काही येईल त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. दोघं नवरा बायकोच, घरी संतती वगैरे नाही, वय थकत चाललेलं. भगवंताचं भजन मात्र रोज घरात व्हायचं. नवरा बायको रोज रात्री घरी कामधाम सगळं झाल्याच्या नंतर झोपायच्या आधी बसायचे, नामस्मरण करायचं. कोणीतरी त्यांना सांगितलं की म्हणे असं नुसतं नामस्मरण करण्यापेक्षा संख्या ठेवावी, मोजावं, जप मोजून करावा असं सांगितल्यामुळं त्यांनी ठरवलं. कशावर मोजायचं माहिती नाही, माळेनं कसं मोजावं, माळ कशी ओढावी, मला तो करमे फिरे कसं फिरते माहिती नाही. बिचाऱ्याने आपल्यासमोर धान्य घ्यायचं. एक वेळेला नाम झालं घेणं की एक धान्याचं बीज बाजूला करायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एक 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 धान्याचा कण बाजूला सारत देवाचं नाम मुखाने घ्यायचं. थकवा आला, झोप आली, दोघांनी आपलं समोरचं धान्य गोळा करायचं, मोजायचं. नवऱ्यानं बायकोला, बायकोनं नवऱ्याला विचारायचं, आज तुझं भजन किती झालं? तिनं सांगायचं शेरभर झालं. नवऱ्यानं विचारायचं, तुझं 2 शेर झालं, 4 शेर झालं, 5 शेर झालं. 5-5 शेरापर्यंत भजन. पावशेरही होत नाही आपल्याकडून, काळजी करू नका. 5-5 शेरापर्यंत भजन. परिणाम काय झाला? परमात्मा दिसायला लागला, सगुण रूपानं यायला लागला, प्रगट झाला. एका दिवशी या म्हाताऱ्याला भगवंतांनी सांगितलं म्हणे, बाबा काय रानात गाई वासरं मी चालतो. श्रीकृष्ण गोपाळ कृष्णाच्या रूपामध्ये भगवान त्याच्याकडे आले आणि म्हणायला लागले, म्हणे तुमच्या शेताच्या जवळ तुमची गाय वासरं रोज मी चारतो. म्हाताऱ्याने घरातून गाय सोडून द्यावी. रात्री ती त्याच्या घरी यायची, दूध द्यायची, परिपुष्ट झालेली असायची. म्हाताऱ्याला नक्की माहिती होतं माझा भगवान माझी गाय सांभाळल्याशिवाय राहायचा नाही, रोज त्याची गाय सांभाळावी देवाने. थंडीचे दिवस आणि एका दिवशी भगवंताने सांगितलं, बाबा तुमची गाय सांभाळतो म्हणे, पण मला थंडी वाजायला लागली, घोंगडं द्या ना. म्हाताऱ्यानं रानात घोंगडं नेऊन टाकून दिलं. लोकाला वाटलं वेडं झालं हे, रानात घोंगडं नेऊन टाकून आलं, साठी बुद्धी नाठी झाली याची. पण याला परमात्मा दिसला हे लोकांना ठाऊकच नाही.
पुढे एका दिवशी अशी गंमत झाली, याच्या गावामध्ये एक सांड, हे सोडलेले जे बैल असतात ना पोळ, तो एक बैल माजला, धावायला लागला, लोकांच्या अंगावर जायला लागला, लोक त्याच्या पाठीमागं काठ्या घेऊन लागले. तो बैल पुढं 50-50 माणसं त्याच्या पाठीमागं, असं ते जात असताना समोरून येणाऱ्या माणसाला लोक सावध करत होते, अहो सरका बाजूला, बैल माजला आहे, अंगावर येईल. माणूस आपला जीव वाचवायकरता प्रयत्न करायचा. असे हे जात असताना ज्या बोळात म्हाताऱ्याचं घर होतं त्या बोळात बैल घुसला. लोक पाठीमागं, समोरून म्हातारा विरुद्ध दिशेनं तोंड करून चाललेला, दोन्ही कान ठार बहिरे झालेले, ऐकू येत नाही. 50-50 लोकांनी आरडाओरडा करून सांगितलं, बैल यायला लागलाय, उन्मत्त आहे, मारील, बाबा बाजूला सरका. शब्द कानावर येईना, चालत राहिला. सगळ्यांना असं दिसलं म्हाताऱ्याच्या जवळ बैल गेला आणि उलट्या दिशेनं फिरून पळायला लागला. बैल शांत झाला. संध्याकाळी ही सगळी मंडळी म्हाताऱ्याच्या घरी गेल्याने विचारलं, आणि बाबा काय? बैल धावत होता, होय. आम्ही मागं पळत होतो, होय. तुमच्या अंगावर बैल आला, बरोबर. तुमच्या जवळ येईपर्यंत आम्ही आरडाओरडा करून तुम्हाला सांगत राहिलो, तुम्हाला ऐकू आलं नाही? नाही म्हणे. ऐकू आलं असतं तर मी माझा जीव वाचवायकरता काही प्रयत्न केला असता, इकडं तिकडं दडलो असतो, आजूबाजूला बोळात घरं होती, कोणत्याही घराच्या दारात मला शिरता आलं असतं. ऐकू आलं नाही. बैल जवळ आला. तुमच्या जवळ आल्याबरोबर तो उलट दिशेनं धावायला लागला, असं कसं झालं बाबा? म्हाताऱ्यानं सांगितलं, म्हणलं तुम्हाला दिसलं नाही काय? माझा भगवान आला होता, गोपालकृष्ण भगवान आले होते, जवळ आले. माझ्या अंगावर धावून येणाऱ्या त्या बैलाचं शेपूट त्याने पिळलं. तुम्हाला शेपूट पिळलेलं दिसलं ना? सगळ्या लोकांना शेपूट असं पिळल्यासारखं झालेलं दिसलं होतं. तो पिळणारा हात कोणाचा, कोण पिळायला लागला, कोणाला दिसला नाही. म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा आम्हाला बाकीचे लोक म्हणायला लागले, बाबा दिसलं नाही आम्हाला काही, भगवान आले होते, तुम्हाला दिसले. म्हाताऱ्याने विचारलं, तुम्हाला दिसला नाही? दिसला नाही. बाकीचे लोक म्हणायला लागले, देव आले, त्यांनी शेपूट पिळलं, त्याच्यामुळं बैल उलट दिशेनं धावला, त्याच्यानं तुमचा जीव वाचला, सगळं खरं. आम्हाला शेपूट पिळलेल्या अवस्थेत दिसलं, पण शेपूट पिरगाळणारा तुम्हाला दिसला, काय कारण बोला? म्हाताऱ्यानं सांगितलं, तुम्हाला दिसत नाही, मला दिसतो म्हणे. का? तुम्हाला दिसावं असं जर वाटलं तर त्या म्हाताऱ्याचे शब्द 4-2 शेर रोज भजन करत जा म्हणे. थोडंसं भजन केल्याशिवाय तो दिसत नाही. का? भक्तियुक्त दृष्टीला सगुण गम्य आहे. भक्तियुक्त दृष्टी नसेल तर सगुणाचं दर्शन होणार नाही. मूर्ती रूपातला परमात्मा चर्मदृष्टीला दिसेल, पण सगुण रूपात परमात्मा दर्शन जर व्हायचं असेल त्याच्याकरता भक्तियुक्त दृष्टीची आवश्यकता आहे. त्याच्यापुढं विठ्ठलाचं दर्शन घेताना तुकाराम महाराजासारख्या संतांनी मूर्ती रूपात जसा परमात्मा पाहिला, सगुण रूपात जसं देवाचं दर्शन घेतलं, तसं पुढं थोडंसं जाऊन आपण जर विचार करायला लागलो तर अवतार रूपातही यांनी देवाला पाहिलेला आहे. विटेवर उभा असलेला हा परमात्मा पंढरीनाथ नुसता कोणीतरी पाषाण आहे असं नाही. मग हा कोण आहे? यानंच सगळी रूपं धरलेली आहे. धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, अवताराचा राशे तो हा उभा विटेवरी. अवताराची रास आहे हा रास. 10च अवतार आहेत समजू नका. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनंत अवतार. 10च अवतार जर म्हणले तर 10 दाण्याची रास असते का? नाही. रास व्हायला खंडोगंटी दाणे लागतात. तसा हा परमात्मा अवताराची रास आहे, म्हणजे असंख्य अवतार आहेत त्याचे, 1-2 नाही. या सगळ्या अवताराच्या रूपातही आमच्या संत महात्म्यांनी परमात्मा पंढरीनाथच पाहिला. त्या अवतार रूपाशी संयुक्त झालेली भक्तियुक्त दृष्टी असावी, तेव्हा विटेवरच्या परमात्मा पंढरीनाथाचं त्या अवतार रूपात दर्शन होणं शक्य आहे. रामरूपाशी संयुक्त दृष्टी, भक्तियुक्त दृष्टी जेव्हा असेल आणि ती घेऊन जेव्हा आपण परमात्मा पंढरीनाथाला पाहू तेव्हा कळेल की बाबा हाच राम आहे. कृष्णरूपाशी संयुक्त असलेली दृष्टी घेऊन, भक्तिभाव धरून आपण परमात्मा पंढरीनाथाचं रूप, मूर्तीचं स्वरूप, विटेवरचंच रूप पाहिलं की आपल्याला लक्षात येईल की बाबा हाच कृष्ण आहे, हाच राम, हाच कृष्ण, हाच वराह, हाच नरसिंह, आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुकर हाच झाला.
हे कळण्याकरता म्हणून त्या त्या रूपाशी संयुक्त झालेली भक्तियुक्त दृष्टी पाहिजे. एकाच दृष्टीला सगळं दिसत नसतं. वेगळी वेगळी उदाहरणं आहेत आपल्याकडे. एकाच दृष्टीला सगळं दिसत नाही. विचार करा, सगळं एका दृष्टीला दिसलं कधी नाही. आपण इथं धुलीचे कण आहेत की नाही हे जर विचारात घ्यायला लागलं तर आहेत असंच म्हणावं लागतं. साध्या दृष्टीला ते दृष्टिगोचर आहेत का, त्याच्याकरता दुर्बिणीसारखं एखादं उपकरण वापरावं लागतं. मग ते धुलीकण आपल्याला दिसण्याची शक्यता. सामान्य दृष्टीला ते दिसले नाहीत. दृष्टी बदला, साधनाचा संग्रह करा, मग आपल्याला पुढचं ते सूक्ष्म रूप दिसण्याची शक्यता निर्माण होते. परमात्म्याच्या रूपाचं दर्शन घेत असताना मूर्ती, सगुण, अवतार याच्या पुढं साधू पुरुषांना भगवंताचं जे दर्शन झालं ते ईश्वर रूपात. काय आहे, गंमत आहे. वेदांताचा सिद्धांत जर आपण पाहिला तर ब्रह्मरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार आहे. सगुण साकार असलेल्या अवतार रूपाचा अपरोक्ष साक्षात्कार आहे. पण सगुण निराकार असलेलं जे ईश्वर रूप आहे वेदांतानं ते नित्य परोक्ष मानलं आहे. पण नित्य परोक्ष असलेलं ते ईश्वर रूपसुद्धा अपरोक्ष होण्याची योग्यता पंढरीनाथाला ईश्वर दृष्टीनं पाहण्याची ज्यांची क्षमता आहे त्या संताकडे आहे. साधू पुरुषांना विचारा तुम्ही, हा कोण आहे? ते म्हणतात हाच ईश्वर आहे. ईश्वर वेगळा आहे का? नाही. अरे हा तर तुम्हाला अपरोक्ष आहे आणि ईश्वर रूप ते तर नित्य परोक्ष वेदांताने मानलं आहे. संगती कशी? आम्ही याच्याकडे पाहत असताना हाच ईश्वर म्हणून पाहतो. रूप हे जरी दिसलं तरी याच्यात अनुस्यूत असलेलं जे ईश्वर तत्व ते आम्हाला दिसतं आहे. संतांची भाषा आहे, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. परमात्मा पंढरीनाथाकडे पाहत असतानाची संतांची ही दृष्टी बघा. पुढं ब्रह्मरूपाने तरी या संत महात्म्याने कुणाला पाहिलं हो? ब्रह्मरूपाने, सच्चिदानंद रूपाने, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असलेल्या परब्रह्माच्या रूपामध्ये किंवा देशकाल वस्तूच्या मर्यादेच्या अतीत रूपामध्ये या संतांनी दर्शन जर कोणाचं घेतलं असेल ते परमात्मा पंढरीनाथाचंच घेतलं. व्यापक असलेलं परब्रह्म. तुकाराम महाराजाला विचार, व्यापक परब्रह्म कोण? अरे हाच आहे. विटेवर जो उभा आहे ना तोच व्यापक परब्रह्म रूपाचा आहे. कसा काय? तुकोबारांनी त्याच्याकरता वर्णन फार सुंदर केलं. एक नाटाचं प्रमाण मी त्याला सांगतो. एकाच प्रमाणात परमात्मा पंढरीनाथाची व्यापकता किती सुंदर तुकाराम महाराजांनी सांगितली आहे बघा. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. महाराजांनी केलेलं चिंतन बघा. विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठलाचा सगळ्या जगात विस्तार आहे. सगळ्या जगात विस्तार आहे म्हणजे केवळ भूमंडळावर त्याचा विस्तार आहे असं वाटू नये म्हणून लगेच सांगितलं. सप्तही पाताळे भरोनी, 7 अधोलोकात, ततल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताळ, 7 अधोलोकात तोच भरला. बरं केवळ भूमंडळावर आहे, अधोलोकातही आहे, ऊर्ध्वलोकात आहे की नाही अशी शंका कुणाला येईल म्हणून लगेच तुकाराम महाराजाला सांगावं लागलं. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, त्रिभुवनात तो व्यापक आहे बाबा. ऊर्ध्वलोकातही तो आहे, मध्य भूलोकात आहे, सप्त पाताळात आहे, अधोलोकात आहे आणि त्रिभुवनात त्याची व्याप्ती असल्यामुळं तो ऊर्ध्वलोकातही आहे. त्रिभुवनात तो आहे, सर्वत्र व्यापून आहे. सर्वत्र व्यापून असलेलं जसं विठ्ठल तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, तसं त्रिभुवनात व्यापून असलेली दुसरी एक वस्तू आहे. कोणते? या त्रिभुवनाचं परिणामी उपादान असलेली माया. माया परिणामी उपादान आहे. उपादानाची कार्यामध्ये अनुवृत्ती असते, नियम आहे. माती हे उपादान आहे, घट हे कार्य आहे. म्हणून जेवढे घट असतील तेवढ्या घटांमध्ये उपादान असलेल्या मातीची अनुवृत्ती आहे की नाही बघा तुम्ही. मडकं आहे आणि माती वाचू नये शक्यच नाही. कार्य आहे म्हणजे ते कारण त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे, अनुगत आहे, हे स्वीकारावंच लागतं. तसं सगळ्या जगताचं परिणामी उपादान कारण म्हणून जर मायेचा अंगीकार असेल
तर मग विठ्ठल विस्तारला जनी जसा आहे तसं माया विस्तारली जनी. सप्तही पाताळे भरोनी जसा विठ्ठल तशी माया ही सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी तशी मायासुद्धा व्यापक त्रिभुवनी. मायेत आणि विठ्ठलात भेद काय राहिला? तुकाराम महाराजाची दृष्टी बारीक आहे, सूक्ष्म आहे. महाराजांनी लक्षात घेतलं माणसाच्या अंतःकरणात याच्यानं निर्माण होणारी शंका आणि त्याच्यानं होणारा घोळ विचारात घेऊन तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, जिथे माया नाही असंही एक स्थान सांगतो आणि त्या ठिकाणी विठ्ठल आहे की नाही पहा तुम्ही. विठ्ठल मुनी मानसी. मननशील असलेला तत्वचिंतक जो महात्मा, त्या महात्म्याचं अंतःकरण निर्माय झालं, तिथली माया गेली, मावळली. पण निर्माय अंतःकरणाच्या त्याही महात्म्याच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाची व्याप्ती आहे, अत्यधिक व्याप्ती, सर्वाधिक व्याप्ती, निरतिशय व्याप्ती. मायेची व्याप्ती असेल सातिशय आहे. त्रिभुवनाचं ती परिणामी उपादान असल्यामुळे त्रिभुवनात व्यापून नाही, त्रिभुवनापेक्षा अधिक तिची व्याप्ती असेल. पण निर्माय महात्म्याच्या अंतःकरणामध्ये, मननशील महात्म्याच्या अंतःकरणामध्ये ती माया नाही. त्याचं अंतःकरण निर्माय आहे म्हणजे तिथं ती नाही, पण तिथं ती नसतानाही पण माया नाही म्हणून विठ्ठल तिथं नाही असं म्हणण्याची शक्यता नसल्यामुळं मला सांगतात तिथेही विठ्ठल आहे. एवढी व्यापकता, विठ्ठलाची व्यापकता अशा पद्धतीनं विठ्ठलाचं दर्शन घेतलं. विठ्ठल मुनी मानसीही दिसायला लागला. अर्थ असा आहे, निरतिशय व्यापक परब्रह्माच्या रूपातही संत महात्म्याने जर कोणी पाहिला असेल तर तो परमात्मा पंढरीनाथ पाहिला. असा देवाचा साक्षात्कार पाहिजे. मूर्तिरूपात साक्षात्कार पहिल्यांदा व्हावा, सगुण रूपाचा साक्षात्कार त्याच्या पुढं व्हावा, अवतार रूपातला साक्षात्कार त्याच्या पुढं व्हावा, ईश्वर रूपात असलेला परमात्मा पंढरीनाथ त्याच्या पुढं डोळ्याला दिसावा आणि परब्रह्म असलेला परमात्मा, सर्वव्यापक असलेलं हे विठ्ठल तत्व म्हणजेच परब्रह्म, त्याचा आत्मत्वानं साक्षात्कार व्हावा. हा साक्षात्कार म्हणजेच श्रेय आहे. हा साक्षात्कार म्हणजेच आत्यंतिक प्रेय आणि आत्यंतिक श्रेय आहे. आत्यंतिक प्रेय, आत्यंतिक श्रेय होण्याकरता परब्रह्माचा साक्षात्कार आत्मत्वानं पाहिजे आणि त्या साक्षात्कारापर्यंत नेऊन पोंचवण्याकरता लागणारं ज्ञान किंवा त्या साक्षात्कारापर्यंत नेऊन पोंचवण्याकरता लागणारी भक्ती दोन्ही भागवतात आहे. हे भागवताचं वैशिष्ट्य आहे. भागवतात ज्ञान नाही असं नाही, भागवतात भक्ती नाही असंही नाही. भागवताचं निरूपण करत असताना असलेला नियम वेगळा. भक्त्या भागवतम शास्त्रम. ज्ञानप्रधानतेनं भागवताची कथा करू नये, नियम आहे. पण भागवतात ज्ञान नाही असं मात्र नाही. भक्तिप्रधानतेनं साधकाच्या, श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये जेणेकरून भगवंताच्या संबंधीचा भक्तिभाव जागा होईल अशाच पद्धतीनं भागवताचं निरूपण झालं पाहिजे. हा भाग वेगळा. पण इथं भक्ती सोडून ज्ञानाधिक इतर साधनांचं वर्णन नाही असं मात्र समजायचं कारण नाही. भागवतात स्वतः व्यासाने वर्णन केलं आहे. श्रीमद्भागवतम पुराणतिलकम यद्वैष्णवानां धनम. हे वैष्णवाचं धन आहे, श्रेष्ठ पुराण आहे. यत्र ज्ञान विराग भक्तिसहितम नैष्कर्म्यमाविष्कृतम. भागवताचं वर्णन करत असताना व्यासाने तिथं वापरलेले जे शब्द आहेत की नाही, ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे आणि या तीन साधनाच्या सहकार्यानं पुढं सिद्ध होणारी निष्कर्म अवस्था तिचंही वर्णन आहे. ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्यम. ज्ञानरहित नैष्कर्म्य नाही, विरागरहित नैष्कर्म्य नाही, भक्तिरहित नैष्कर्म्य नाही. कर्म न करणे म्हणजे निष्कर्म अवस्था नाही. कर्म संपणं याच्यामध्ये निष्कर्मता आहे. परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर त्या महात्म्याला कर्माची आवश्यकता नाही. या अवस्थेला तो जाणं याला म्हणतात नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होणं. नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानं केलेलं कर्म तेही निष्कर्मच आहे आणि त्यानं कर्म जर नाही केलं तर ती तर नैष्कर्म्य अवस्था आहेच आहे. कर्माचा त्याग म्हणजे नैष्कर्म्य नाही,
कर्म निरस्त होणं याचं नाव नैष्कर्म्य आहे. आणि ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्याकरता म्हणून जो परमात्म तत्वाचा साक्षात्कार पाहिजे तो परमात्म तत्वाचा साक्षात्कार संपादन करण्याकरता करावी लागणारी साधना केवळ ज्ञानरूप, केवळ वैराग्यरूप किंवा केवळ भक्तिरूप अशी भागवतानं स्वीकारली नाही. ज्ञान विराग भक्तिसहितम नैष्कर्म्यम, ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांच्यासहित नैष्कर्म्य सिद्धीचा विचार भागवतामध्ये आहे. म्हणून तत्शृण्वन प्रपठन विचारण परो भक्त्या विमुच्यन नरः, व्यासमहर्षी सांगतात की म्हणून ह्या भागवताचं श्रवण करणारा, प्रपठन करणारा, विचार करणारा, चिंतन करणारा, मनन करणारा, भक्तियुक्त अंतःकरणाचा जो महात्मा विमुच्येत, तो मुक्त होईल, तो मुक्त होतो. मुक्त होण्याची योग्यता त्याला प्राप्त होते. असं श्रवण मात्रानं, पठन मात्रानं, विचार मात्रानं मुक्त करणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भागवताचं वर्णन असे, सदा सेव्या सदा सेव्या रम्या भागवती कथा यस्या श्रवणमात्रेनं हरिश्चित्तम समाश्रयेत. भागवताची कथा सदा सर्व काळ श्रवण करा. कधी श्रवण करावं नाही, श्रवणाचं असं आहे, श्रवण कधी करावं, कोणी करावं याच्याबद्दल विचार जर आपण करायला लागलो, श्रवणाचा अधिकार सर्वांना तसा आहे. काय आहे, वेदांत श्रवण आणि भागवत श्रवण थोडासा फरक आहे. वेदांत श्रवणाला अधिकार पाहिजे, भागवत श्रवणाला अधिकाराची गरज नाही. कोणीही असो, कसाही असो, कोणत्याही भूमिकेतला असो, भागवताच्या माध्यमातून परब्रह्माचं श्रवण तो करू शकतो. कशावरून? एक युक्तिवाद सांगतो. वेदांत श्रवणाला अधिकाराची अपेक्षा आहे आणि भागवत श्रवणाला अधिकाराची अपेक्षा नाही, युक्तिवाद सांगतो. वेदांताची सुरुवात काय? अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथ अतः ब्रह्मजिज्ञासा. परब्रह्माची जिज्ञासा म्हणजे परब्रह्माला जाणण्याची इच्छा करावी. कधी? अथ. अथ म्हणजे नंतर करावी, अतः म्हणजे म्हणून करावी. नंतर म्हणून ब्रह्मतत्वाला जाणण्याची इच्छा करावी. इच्छा करायची, करता येते की नाही तो विचार स्वतंत्र, त्याचं आत्ता आपल्याला कर्तव्य नाही. अथ म्हणजे नंतर, अतः म्हणजे म्हणून ब्रह्मजिज्ञासा करावी. अथ म्हणजे नंतर. कशाच्या नंतर? अनेक पद्धतीचा विचार येतो. संपूर्ण वेदाध्ययन झाल्यानंतर, वेदानं सांगितलेली सगळीच्या सगळी कर्म करून संपल्याच्या नंतर, पूर्वमीमांसा शास्त्राचा संपूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर. अर्थ नाही. जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात की हा आनंतर्य क्रम स्वीकृत नाही, मान्य होत नाही. वेदाभ्यास न करताही ब्रह्माचं ज्ञान ज्यार्थी होतं, पूर्वमीमांसा शास्त्राचं अध्ययन न करताही ज्यार्थी ब्रह्मज्ञान होण्याची शक्यता आहे. वेदानं सांगितलेली सगळीच्या सगळी सकाम निष्काम कर्म ती न करताही अनेक महात्म्यांना ब्रह्मसाक्षात्कार झाल्याची जर उदाहरणं आहेत, तर हे झाल्याच्या नंतर ब्रह्मजिज्ञासा करा म्हणण्याला अर्थ राहत नाही. कशाच्या नंतर? आचार्य सांगतात ब्रह्मजिज्ञासेत नंतर करावं लागणारं जे ब्रह्मश्रवण आहे त्याच्याकरता जो अधिकार लागतो तो अधिकार संपादन झाल्याच्या नंतर. काय अधिकार आहे? विवेक, वैराग्य, समाधी, षट्संपत्ती आणि मुमुक्षुता हे झाल्याच्या शिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून हे संपन्न झाल्याच्या नंतर विवेक, वैराग्य, समाधी, षट्संपत्ती आणि मुमुक्षुता या 4 साधनांचं संपादन झालं नंतर म्हणजे अथ. अतः म्हणजे म्हणून. म्हणून म्हणजे काय? म्हणून वेदानं सांगितलेल्या कर्माचं फल अनित्य आहे आणि वेदानं सांगितलेल्या ब्रह्मविद्येचं फल नित्य आहे. म्हणून कर्मजिज्ञासा का नको? अनित्य फल देणारी म्हणून. ब्रह्मजिज्ञासा का पाहिजे? नित्य फल देणारी म्हणून. विवेक, वैराग्य, समाधी, षट्संपत्ती आणि मुमुक्षुता ही 4 साधनं सिद्ध झाल्याच्या नंतर म्हणजे अथ. कर्माचं फल अनित्य आणि ब्रह्मविद्येचं फल नित्य म्हणून म्हणजे अतः ब्रह्मजिज्ञासा करावी. काय झालं? ब्रह्मजिज्ञासेला
अथ शब्दाने अधिकार सांगितला. त्याच्या पुढं जे ब्रह्म जाणायचं आहे ते कसं, त्याचं लक्षण काय म्हणल्यावर श्रुतीनं तटस्थ लक्षण सांगितलं. जन्माद्यस्य यतः सूत्राने सांगितलं. ब्रह्मसूत्रातला हा सूत्रांचा क्रम बघा. ब्रह्मसूत्रात आलेला सूत्राचा क्रम बघा. ब्रह्मजिज्ञासेत जे ब्रह्म जाणायचं आहे ते सांगण्याकरता आलेलं जन्माद्यस्य यतः हे सूत्र दुसरं आहे आणि अथा तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र पहिलं आहे. भागवतात तसं नाही. जन्माद्यस्य यतः सुरुवातीलाच आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, मग जन्माद्यस्य यतः नाही. अथा तो ब्रह्मजिज्ञासा आणि जन्माद्यस्य यतः या सूत्रात असलेला पहिला आणि दुसरा हा क्रम जर पाहिला तर जन्माद्यस्य यतः या सूत्राने तटस्थ लक्षणाने सांगितलेलं जे परब्रह्मतत्व त्याची जिज्ञासा निर्माण होण्याकरता किंवा ती करण्याकरता अगोदर साधकाला अथ शब्दानं सांगितलेला अधिकार मिळवावा लागतो. उत्तर मीमांसेत असं चालतं. भक्तिशास्त्र असलेल्या भागवतानं मात्र विचार केला, अरे अथ शब्दानं सांगितलेला अधिकार संपादन करण्याची ज्यांची योग्यता नाही अशा दुर्बळ लोकांनी काय करावं. जन्माद्यस्य यतः लगेच भागवताचं चिंतन सुरू होतं. अधिकार सापेक्षतेनं वेदांताचा विचार, श्रवण. अधिकार निरपेक्षतेनं भागवताचं श्रवण आहे. अधिकाराची आवश्यकता नाही. अधिकाराची अपेक्षा असती तर जन्माद्यस्य यतः हे दुसरं सूत्र सुरुवातीला घ्यायच्या आधी व्यासाच्या डोक्यामध्ये अथा तो ब्रह्मजिज्ञासा याही सूत्राचा विचार यायला पाहिजे होता. दुसऱ्याच सूत्राचा आशयाच्या अर्थी पहिल्यांदा व्यासमहर्षी गुंफतात. पहिल्या सूत्रातून सांगितलेल्या अधिकाराची भागवत श्रवणाकरता अपेक्षा नाही हेच त्याच्यातून व्यासांना सांगायचं असा तर्क आपल्याला स्वीकारता येतो. सूत्राचा क्रम पहा, भागवताची सुरुवात पहा. क्रम पाहिल्याच्या नंतर उत्तरमीमांसा रचताना त्याच व्यासांना ज्ञानमार्गानं जाताना अधिकार सापेक्षता जाणवते. त्याच व्यासांना भागवत रचत असताना, भक्तिशास्त्र रचत असताना अधिकार सापेक्षता जाणवत नाही. म्हणून भागवताचं श्रवण करावं. कोणी करावं? सर्वांनी करावं. तरावया जना केले भागवत आहे ना. जना तरावया, अधिकार्या तरावया नाही. एक विशिष्ट अधिकार्याचाच उद्धार व्हावा नाही, सर्वे जनाचा उद्धार व्हावा. मग सर्वे जनाचा उद्धार जर व्हायचा असेल तर त्याच्याकरता अधिकार निरपेक्षतेनं साधनाचं चिंतन सांगितलं पाहिजे. हा विचार करून भागवताच्या सुरुवातीला जन्माद्यस्य यतः हे सूत्र आलं. हे विचारात घ्या. श्रवण करावं, भागवताचं श्रवण करावं. ही रम्य कथा ऐकावी. कशी ऐकावी? श्रोता होऊन ऐकावी. म्हणजे आम्ही ऐकतोच ना, ऐकलं तरी त्याला अर्थ नसतो. एक उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. एक मूर्तिकार एका राजाच्याकडं आला. त्यानं 3 मूर्ती आणल्या होत्या. दिसायला सारख्या होत्या, वजन सारखं होतं, एकाच धातूच्या होत्या, पण किंमत मात्र वेगळी वेगळी सांगत होता. ही 1 लाखाची, ही 2 लाखाची आणि हिची किंमत 3 लाख. आणि या मूर्तीची अशी किंमत ठेवण्याच्या मागे काहीतरी रहस्य दडलेलं आहे. ते तुमच्या दरबारात कोण शोधून काढतो सांगा म्हणून राजाच्याकडे तो मूर्तिकार्यानं विचारायला लागला. राजानं पाहिलं, जवळ जाऊन सगळ्या मूर्ती पाहिलं. दिसायला अगदी सारख्या असलेल्या मूर्ती, वजन सारखं, धातू एक, किंमत मात्र एवढी विलक्षण. राजाला काही लक्षात येईना. राजानं आपल्या दरबारातल्या पंडितांना सांगितलं, बघा रे बाबा मूर्ती बघा. प्रत्येकाने कोणी वजन पाहिलं, कोणी धातू पाहिला, कोणी कस पाहिला, सगळं सारखं. किमतीत जे वैलक्षण्य आहे, फरक आहे, अंतर आहे, कशामुळे हे अंतर निर्माण झालं असावं? प्रत्येक विचारातच गुंफलेला. निर्णय कोणाचा होईना. शेवटी राजानं प्रधानाला सांगितलं, सगळ्यात तू शहाणा आहेस बाबा, बघ. प्रधान जवळ गेला. बारकाईनं मूर्तीचं निरीक्षण जेव्हा त्यानं केलं तेव्हा प्रत्येक मूर्तीच्या कानात एक छिद्र त्याला दिसलं. यानं विचार केला, इथं काहीतरी रहस्य असावं. एक काडी घेतली, एका मूर्तीच्या कानातून घातली, कानातून एका गेली आणि दुसऱ्या कानातून निघाली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात ती काडी टाकली, कानात गेली, तोंडातून बाहेर आली.
तिसऱ्या मूर्तीच्या जवळ तो गेला आणि त्यानं ती कानात काडी टाकली. ती कानातून पोटात गेली, ती बाहेर आलीच नाही. राजाला प्रधानानं सांगितलं, म्हणे राजेसाहेब या मूर्तीच्या अशा किमती का? सांगतो म्हणे, या मूर्ती म्हणजे श्रोत्याच्या प्रतीक असलेल्या आहेत. एक श्रोता असा नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काडी घातली इकडून तिकडं, इकडून यायची इकडून जायची, काही परिणाम नाही. मग एकाने विनोदाने सांगितलं, म्हणे महाराज हे दर्शनाला येणारे जे लोक असतात ना, आले की तुमच्या प्रवचनात पहिल्यांदाही पाया पडतात आणि जातानाही पाया पडतात. होय बाबा, का पाया पडतात माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे. काय माहिती आहे? सांगितलं. श्रद्धा आहे त्यांची, भावना आहे, प्रेम आहे, काहीतरी संतांच्या शब्दाचा आम्ही विचार करतो म्हणून आमच्याविषयी असलेली आस्था आहे. दुसरं काय? तसं नाही म्हणे. मग त्याच्यात वेगळं रहस्य दडलेलं आहे. काय? ते श्रोत्यानं सांगितलं. माझं मत नाही बरं का, तो म्हणला ते सांगतो, नाहीतर तुमच्याच मनात काहीतरी विकल्प आहे असं समजाल, असं नाही. त्याने मला सांगितलं, म्हणे महाराज हे आल्या आल्या जे पाया पडतात ते वेगळ्या कारणाने, जाताना पाया पडतात ते वेगळ्या कारणाने. काय कारण आहे बाबा? तो म्हणाला, आल्या आल्या पाया पडून ते तुम्हाला सुचवतात, आता तासभर तुमची आमची गाठ आहे, काय करायचं असेल ते करा. उखळात डोकं घातलंय, घाव एक तरी पडेल, दोन तरी पडतील. जाताना पाया पडायचं कारण तासभर ऐकलंय, आम्हाला काही न्यायचं नाही, उगी आलो होतो करमणूक म्हणून, तुमचं तुम्हाला लख लाव म्हणून सोडून द्यायला पाया पडायला येतात म्हणे. असं श्रवण कामाचं नाही. श्रवण श्रोता होऊन असावं. एक जुने लोक असं विनोदानं सांगतात पा, श्रोत्यात 3 जाती आहेत म्हणे. एक सोता असतो, दुसरा सर्वता असतो आणि तिसरा श्रोता असतो म्हणे. म्हणजे सोता म्हणजे झोपायला चालेला, सोता झोपी जायचं, गाढ झोपायचं. कधी कधी असा प्रसंग येतो, उठवावं लागतं श्रोत्यांना, उठा उठा, हलवून उठवावं लागतं. मी उठवतोय. अनेक प्रसंग आहेत. व्यासपीठाला धरून बसलेला एक श्रोता एकदा एवढ्या जोरात घोरला की माझ्या बोलण्याच्या ऐवजी सगळ्या लोकांना त्याचं घोरणंच ऐकू यायला लागलं स्पीकरवरून. याला म्हणा सोता, झोपायला आलेला. कारण काय, घरी गलका असतो, मुलं बाळं खेळत हुंदडत असतात, झोप येत नाही. इथं निवांत असतं जरा, कोणी बोलत नाही, चालत नाही, अडथळा काही नाही, विक्षेप नाही, निद्रादेवी सुप्रसन्न असते. इथं येतात, झोपतात. हे सोते झाले. काही सरोते असतात, सरोते. सरोता म्हणजे अडकित्ता. अडकित्त्याचं काम काय? सापडलं त्याचे तुकडे करणं, अडकित्त्याचं काम आहे. श्रवणातून तुमच्या जे जे मिळालं त्याची चिरफाड कशी करता येईल हेच बघणार आहे. असं सांगितलं, असं सांगावं काय? असं कुठं असतं काय? याला भागवत म्हणावं काय? भागवत सांगायला बसलं, दुसरंच पुराण लावलं, शतश्लोकीच सांगितली, असं असतं काय? हे म्हणायला आलेला जो सर्वता. इथं कोणी तसं नाही, हेही सांगून ठेवतो. स्वतःही कोणी नाही, सर्वताही कोणी नाही. आणि तिसरा आहे श्रोता, श्रवणाला आलेला, ऐकायला आलेला, ऐकणारा, घेणारा. इकडून काडी घातली, इकडून गेली, लाख किंमत. इकडून काडी गेली कानात, पोटात गेली, पण तोंडातून बाहेर आली. तो म्हणायला लागला, याला थोडा उपयोग करून घेतलाय, ज्ञान घेतलं, ग्रहण केलं, ते पचवलं, पण बाहेर आलं तोंडातून, म्हणजे बोलायला लागला. सगळे प्रवचनकार ह्याच्यातलेच धरा. बाहेर आलं. तिसरा मात्र जे घेतो ते पोटात घेतो, पचवतो, परिपाक घडवतो, ते बाहेर येऊ देत नाही. हा तिसरा श्रोत्याचा खरा प्रकार झाला. घेतलेलं ज्ञान फक्त बडबडी करता वापरायचं नाही. घेतलेलं ज्ञान लगेच सोडायचं नाही. घेतलेलं ज्ञान बडबडीसाठी वापरायचं नाही. घेतलेलं ज्ञान त्याचा आपल्या जीवनामध्ये परिपाक होऊन तशी अवस्था आपल्याला सिद्ध झाली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न करणारा जो, त्याला म्हणायचं श्रोता. कसा श्रोता असावा? उदाहरण जर सांगायचं झालं तर परीक्षित हे त्याचं उदाहरण आहे. कसा श्रोता असावा? गीतेतलं उदाहरण जर सांगायचं झालं तर अर्जुन त्याचं उदाहरण आहे. तया झाल्यान सर्वांगी निघाले कान, सपाई अवधाना तलापा. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केलं. सर्वांगी निघाले कान,
सर्वांगाचे कान करून ऐकणारा श्रोता, बोला एवढा श्रोता जोडलासी, ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. श्रोता आहे, सर्वांगाचे कान करून ऐकतो, अवधानपूर्वक ऐकतो. अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. अवधान देऊन श्रवण करणाऱ्या श्रोत्याला सर्व सुख प्राप्त होतं. म्हणून श्रवण कसं पाहिजे, अर्जुनासारखं, परीक्षितीसारखं. नाहीतर एकाने श्रवणाचा कसा परिणाम माणसाच्या ठिकाणी होतो बघा. चांगला श्रोता असला तर परिणाम वेगळा आहे, वाईट श्रोता असला तर परिणाम वेगळा. एका गावात रामायण चालू होतं, वर्षभर रामायण चाललं. श्रवणाला अनेक लोक आले. त्याच गावातला एक सज्जन आणि एक अत्यंत दुर्जन असे दोघंही जण रामायणाला येत होते. एका चाणाक्ष श्रोत्यानं हे हेरलं. रामायण संपलं, वर्षाचा कालावधी झाला. यानं विचार केला, हा अत्यंत सज्जन आहे, हाही आला. हा अत्यंत दुर्जन आहे, हाही आला. वर्षभर आले, न चुकता आले. यांच्या बुद्धीने यांनी रामायणातून सार काय घेतलं, ग्रहण काय केलं, विचारावं. पहिल्यांदा दुर्जनाची गाडी घेतली. नमस्कार, आला आपण रामायणाला? होय, एक दिवस चुकलो नाही. ठीक आहे म्हणे, वर्षभर रामायणाचं श्रवण करून तुम्ही घेतलं काय रामायणातून? त्यानं सांगितलं, एक फार चांगलं कळालं त्याच्या बुद्धीला. जे चांगलं वाटलं ते चांगलं म्हणायचं की नाही नंतरचा प्रश्न. तो म्हणला, मला एक चांगली गोष्ट रामायणातून कळाली. काय? दुसऱ्याची बायको पळवून आणावी आणि प्राण गेला तरी परत करू नये. रावणाने हेच केलं. सार आहे रामायणाचं हे घ्यावं, असं ग्रहण असतं, असं श्रवण असतं. दुसरा सज्जन त्यानं कोपरापासून नमस्कार केला. म्हणजे बाबा ठीक आहे, तुम्हाला जे कळालं तुमचं तुम्हाला लखलाभ, दुर्बुद्धी झाली म्हणून विचारलं तुम्हाला, याच्यापुढे कोणाला सांगू नका निदान हे तुम्ही. त्याचा त्याग केला. सज्जनाकडे आला, त्याला नमस्कार केला आणि विचारलं, म्हणे महाराज काय आपण रामायणाला आलो म्हणे. वर्षभर हा येत होतो म्हणे. काही कळालं तुम्हाला रामायणाचं रहस्य काय ते? कळालं म्हणे. काय घेतलं तुम्ही? तो म्हणायला लागला, यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपि सहायताम अपथेन तु गच्छन्तम सोदरोपि विमुंचती. मला रामायणातून हे कळालं. काय? न्याय्य मार्गानं जो जातो त्याला पशुही मदत करतात आणि अन्याय्य मार्गानं जो जातो त्याला सख्खा भाऊही सोडून जातो. हे मला रामायणातून कळालं. न्याय्य मार्गानं जाणाऱ्या रामाला वानरांनीही सहकार्य केलं. अन्याय्य मार्गानं जाणाऱ्या त्या रावणाला सख्या भावानं बिभीषणानंही सोडलं. हे मला रामायणातून कळालं. कसा श्रोता असावा? भार्या पळवावी दुसऱ्याची आणि ती प्राण गेला तरी परत करू नये, असं रहस्य ज्याला कळावं असा श्रोता असावा. का न्याय्य मार्गानं जाणाऱ्याला पशुचंही सहाय्य मिळतं, अन्याय्य मार्गानं जाणाऱ्याला सख्खा भाऊही सोडून जातो. हे रहस्य घेणारा जो श्रोता, त्याचं श्रवण, कोणाचं श्रवण आपल्याला मान्य आहे हा विचार करण्याची गरजच नाही. शुद्ध बुद्धीनं परमात्मरसाचं समास्वादन घडावं या बुद्धीनं, भगवंताचा आनंद आपल्याला मिळावा या बुद्धीनं, व्यापक ब्रह्मानंद आपल्याला सिद्ध झाला पाहिजे या बुद्धीनं भागवताचं किंवा कोणत्याही सद्ग्रंथाचं श्रवण जर केलं तर ते श्रवण महत्त्वाचं आहे. अनेक अंतरायाचा विचार श्रवणाच्या बाबतीमध्ये सांगितला. ते सगळे अंतराय बाजूला सारून योग्य पद्धतीनं जर भागवताचं समास्वादन आपल्याला करता आलं तर त्याच्या योगानं विमुच्येत नरहा मोक्ष प्राप्त होणं ही फलश्रुती सिद्ध होणार आहे. काय सांगितलं सुरुवातीलाच मी बोललो, वारकरी संप्रदाय किंवा भागवत याच्यात वैशिष्ट्य असं आहे, आपल्याला फल अद्वैत ज्ञानाचं पाहिजे, साधना मात्र त्याच्यासाठी आपण भक्तीची करणार आहोत. श्रवण भागवताचं करावं आणि विमुच्येत नरहा या फलापर्यंत जाऊन पोचावं, अशी ही भागवत ग्रंथाची रचना आहे. रसाळ अशा पद्धतीनं भागवताचं चिंतन व्यासाने शुकाचार्याने जे आपल्यासमोर उपस्थित केलेलं आहे त्याचा 7 दिवसामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. या ठिकाणी कथेला विराम देऊ. श्री